किंवा कुठेही म्हणजे बंधू लोकांकडून न फसता जर तुम्हाला चांगला उपचार आणि जे पेनाईल सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्याला शीघ्रपतनाचा त्रास होतो, ही लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी असते आणि त्याच्यामुळं मित्रांनो, जर आपल्याला पण इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल आणि भरपूर प्रकारची औषधी, ऑनलाईन औषधी किंवा भरपूर डॉक्टरांना दाखवल्यानंतर काउन्सिलिंग करून घेतल्यानंतर पण तुम्हाला रिझल्ट येत नाही आहे, तर यासाठी आजच्या स्थितीमध्ये ॲडव्हान्स थेरपी कोणती आहे त्या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांनी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम नसेल पण तुमच्या मित्राला प्रॉब्लेम असेल तर त्यांना पण या माझ्या व्हिडिओची मदत होऊ शकते. कारण की या विषयावर प्रॉपरली चर्चा होत नाही, ओपनली चर्चा होत नाही. ॲडव्हान्स थेरपीबद्दल लोकांना माहीत नसतं. उगीच आपलं कुठेतरी वाचायचं आणि रील बघायचे आणि आयुर्वेदिक औषधांना बळी पडायचं आणि बंधू लोकांकडून किंवा डॉक्टर नसताना त्यांच्याकडून औषधी मागून आपला उपचार करून घ्यायची जी पद्धत असते ती टेम्पररी बेसवर तुमच्यासाठी धोकादायक पण होऊ शकते. आणि बऱ्याच वेळा तुम्ही मेडिकल स्टोर्सवर जाता, टॅडालाफिल किंवा सिल्डेनाफिल, आज तुम्ही इंटरनेटवर नॉलेज बघून किंवा काही रील बघून तुम्हाला नॉलेज मिळालेलं असतं आणि त्या गोळ्या घेऊन तुम्ही टेम्पररी सोल्युशन शोधण्याचा एक प्रयत्न करीत असता. पण जर टेम्पररी सोल्युशन न शोधता जर पर्मनंट तुम्हाला जर सोल्युशन मिळत असेल तर त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ती पद्धत आहे शॉक वेव्ह थेरपी. आता हे मोडस फोकल शॉकवेव्ह थेरपी काय आहे याच्याबद्दल जाणून घेऊया. आता ही मोडस फोकल शॉकवेव्ह थेरपी आहे ज्याची इंटेन्सिटी लो इंटेन्सिटी असते. ही लो इंटेन्सिटी शॉकवेव्ह थेरपी असते आणि त्याच्यामुळं आपण पूर्ण इंद्रियावर देतो आणि इंद्रियावर दिल्यानंतर इथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला शॉकवेव्ह थेरपीची मदत होते. आणि जे पेनाईल सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढलेली असते आणि त्याच्यामुळं आपल्याला शीघ्रपतनाचा त्रास होतो, तर ती सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी पण आपण शॉकवेव्ह थेरपी ॲडवाईस करतो. आता ही शॉकवेव्ह थेरपी कशी घ्यावी लागते हे कंपल्सरी आमच्या क्लिनिकला आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा येणं गरजेचं असतं. आठवड्यातून 2 वेळा असे 12 सिटिंग करून घेणं अत्यंत गरजेचं असतं. ज्या काही लोकांनी 12 सिटिंग माझ्या क्लिनिकमध्ये येऊन करून घेतलेल्या आहेत त्यांना 100% प्रॉपर रिझल्ट मिळालेले आहेत. तर मित्रांनो, विदाऊट मेडिसिन किंवा कुठेही म्हणजे बंधू लोकांकडून न फसता जर तुम्हाला चांगला उपचार इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही शॉकवेव्ह थेरपीला महत्त्व द्या आणि त्याची निवड करा. आज आमच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये शॉकवेव्ह थेरपी आम्ही प्रत्येक पेशंटला ॲडवाईस करतो. काही पेशंट अफोर्डेबल असतात, काही नसतात. त्या लोकांसाठी आमच्याकडे काही औषधींचा म्हणजे कमी किमतीत औषधांचा पण आमच्याकडे कोर्स असतो, तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला पर्मनंट सोल्युशन पाहिजे असेल, पर्मनंट फिक्सिंग पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या क्लिनिकला येऊन शॉकवेव्ह थेरपी तुम्ही बद्दल विचारणा करा. नक्कीच आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन करू आणि होईपर्यंत तुम्हाला चांगली मदत करण्याचा आम्ही नेहमीसारखाच प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.